व्हेरी गुड मॉर्निंग अँड गुड डे। आज माझा बहुतेक शेवटचा दिवस आहे मित्रांनो पाचगणीमध्ये। तर मी आज किंवा उद्या निघणार आहे। तर निघायच्या आधी एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवासा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। जास्त काय नाही, बस इकडचं तिकडचं पण खूप महत्त्वाचं तुमच्याशी मला बोलायचं आहे। कधी आपण बंकसमध्ये आपल्या जवळच्या माणसाची किंवा मित्रमैत्रिणींशी अक्कल आणि लायकी काढतो। म्हणजे आपण त्याला असंच म्हणतो, तुला डोकं आहे का, तुला अक्कल आहे का, तू ही वस्तू करू शकतोस का, गोष्ट तुला ही जमेल का, तुझी अक्कल कुठे आहे तुला माहिती आहे का, तुझी अक्कल तुझ्या पायात आहे। आपण असं सहज बोलून जातो बंकसमध्ये, पण असं सहसा कोणाला करू नका। त्याचे येणाऱ्या आयुष्यात आपल्याला खूप मोठे वाईट परिणाम भोगावे लागतात। किंवा आपण त्याला म्हणतो, अरे तुझे आईबाप तर गरीब आहेत, तू हे कसं काय जमवशील, तुला कसं काय जमेल, असंही म्हणू नका। कारण प्रत्येकाच्या नियतीमध्ये काय लिहिलं आहे किंवा भाग्यात काय होणार आहे हे लिहिलं आहे हे आपल्याला माहिती नसतं। आणि असं बोलून आपण त्या समोरच्या व्यक्तीला डिस्करेज करू नका। एक वेळ असं म्हणा की अरे हरकत नाही, परिस्थिती किती पण बिकट असू दे, तू हे करू शकतोस, आम्हाला तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे, तू हो पुढे, आम्ही आहोत तुझ्या मागे, असं बोलल्याने समोरच्या माणसाला धीर येतो। आपण कधीकधी त्याच व्यक्तीची बंकस 50 ते 100 लोकांमध्ये पण करतो। तेव्हा असं विचार करा, अशी बंकस जर आपली कोणी केली, मग त्या वेदना आपल्या मनाला काय होतील त्याची थोडी जाण ठेवा। सगळ्यांनाच सगळं मिळत नाही, सगळ्यांकडे पैसा, अडका, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, नेम, फेम, मनी असूच शकत नाही। मी तर म्हणतही नाही असावं, पण ज्याच्याकडे आहे त्यांनी बोलताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा। कारण जेव्हा देव आपल्याला एखादी वस्तू देत असतो तेव्हा तो आपल्याकडे बघत असतो की मी दिलेल्या वस्तूचा वापर हा कसा करतो आहे, मानवजातीसाठी कल्याण करतो आहे का स्वतःचा विनाश करतो आहे का दुसऱ्याच्या विनाशासाठी कारणीभूत ठरतो आहे। त्यामुळे पैशाचा, श्रीमंतीचा माज न करता जो मनुष्य सिंपल आणि हंबल राहील तो सचिन तेंडुलकर होईल, आणि जो माज करेल तो विनोद कांबळी होईल। हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे, कशी त्याच्या डोक्यात हवा गेली आणि कसा तो बरबादीला लागला आणि कशी त्याची तब्येतीची घरघर सुरू झाली। तेव्हा मित्रांनो, निर्व्यसनी राहा, शक्य असल्यास व्यसन असेल तर थोडक्यावर ठेवा, त्याच्या अति आहारी जाऊ नका। आहारी गेलात की अति तिथे माती असं लिहून ठेवलेलंच आहे कोणीतरी। तेव्हा तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या, सगळ्यांना पॉझिटिव्हली मोटिवेट करा। प्रॉब्लेममध्ये कोणी असेल तर त्याला सोल्युशनच्या मागे लाग असं सांगा, पण त्याला डिस्करेज करू नका, त्याच्या जखमेवर मीठ चोळू नका, त्याला त्याच्यातनं बाहेर काढा, त्या डिप्रेशनमधनं त्याला बाहेर काढा। ही जर सेवा केली तर तुम्हाला कुठलेही उपास तापास पंढरपूरची वारी करायची गरज नाही, कारण ही खूप मोठी सेवा आहे। ह्या सेवेचं फळ त्याहून खूप मोठं आहे। तेव्हा जरा या गोष्टीचं भान ठेवा। I wish you a very lovely Sunday and great morning.